सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? चला कॅल्क्युलेट करूया. तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर आहे 15 कोटी किलोमीटर. त्यानंतर आपल्याला स्पीड ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे तो पण माहित असणं गरजेचं आहे. तर प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे आपला जो प्रकाश आहे तो एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर ट्रॅव्हल करतो. हे थोडंसं कमी जास्त आहे, मी राऊंड फिगर घेतलं. टाइमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग जे आपलं अंतर आहे ते आहे 15 कोटी किलोमीटर, ते आपण वरती घेतले, आणि जो आपला स्पीड आहे 3 लाख तो आपण खाली घेतला सेकंदामध्ये. त्यानंतर 0 आपण कट केले, त्यावेळेस वरती आले 1500 भागिले 3. हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपलं उत्तर आलं 500 सेकंद. आता 500 सेकंदला जर मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला 60 ने भागावं लागेल. मग 60 ने भागल्याच्या नंतर आपलं कॅल्क्युलेशन आलंय 8.33 मिनिटं. पण हे 8.33 मिनिटं आले, याला आपल्याला मिनिटं आणि सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आपण याला जर मिनिटं आणि सेकंद मध्ये कन्वर्ट केलं तर ते आलं 8 मिनिटे 20 सेकंद. तर या कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला समजतंय की सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.